बरं, हे सगळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी इच्छुकांची गर्दी दिसून आली, तर काही ठिकाणी उमेदवारीवरून राजकीय पक्षांमध्ये राडा आणि नाट्यमय घडामोडी देखील पाहायला मिळाल्या। अनेक विद्यमान नगरसेवकांना आणि जुन्या कार्यकर्त्यांना पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। काही ठिकाणी तर पक्षाच्या निर्णयावरती नाराजी व्यक्त करत जोरदार निदर्शनही करण्यात आली। तर मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये नाराज झालेल्यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी केलेली आहे, त्या यादीवर एक नजर टाकूयात। तर मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी, यामध्ये सूर्यकांत कोळी, प्रीती पाटणकर, चंद्रशेखर वायंगणकर, अनिल कोकिळ, ठाकरेंच्या शिवसेने पाठोपाठ आता मुंबईमध्ये भाजपमधली बंडखोरी कोणी कोणी केलेली आहे? गजेंद्र धुमाळ, संजय दास्ताने, संदीप जाधव, प्रकाश मोटे, कमलाकर दळवी। मुंबईतील भाजपमधील बंडखोरांच्या यादीवरती आपण नजर टाकतोय। अनेक पक्षांमध्ये आज खरं तर अशाच प्रकारे बंडखोरी पाहायला मिळाली। बरं, या सगळ्याच राजकीय नाट्यामध्ये सर्वसामान्य जनतेला मात्र प्रश्न पडलेला आहे की विकासाचे मुद्दे बाजूला पडून केवळ खुर्चीसाठी ही धडपड सुरू आहे का? पक्षांतर्गत वाद आणि बंडखोरीमुळे जनतेच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना सर्वसामान्य मतदार आणि नागरिकांमध्ये आहे। आता अर्ज छाननी आणि माघारीनंतर खऱ्या लढतीचं चित्र जरी स्पष्ट होईल, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होईल आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होतील। जनतेचा कौल कुणाला असेल हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र त्याआधी या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असलेल्या मतदार राजाला काय वाटतं हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। यासाठी मुंबईतून आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न की मतदारांना कुठेतरी आता गृहीत धरायला सुरुवात झालेली आहे का? आज कार्यकर्ते बंडानं रस्त्यावरती उतरताना दिसून आले। कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे आत्मदहनासारखा मोठं पाऊल उचलण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचं पाहायला मिळालं। आज उमेदवार रस्त्यावर उतरलेले आहेत, उद्या मतदार रस्त्यावरती उतरतील का? कारण त्यांच्या मताला किंमत आहे का? हा प्रश्न विचारणं आता महत्त्वाचा झालेला आहे। उमेश, तुमच्या सोबत असलेले सर्वसामान्य कार्यकर्ते, मतदार राजा, त्यांचं मत आज महाराष्ट्राला जाणून घेऊयात। उमेश। नक्कीच विशाल सर, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी जर आपण पाहिलं तर अनेक नाराजी नाट्य असतील, एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी असेल, हे सगळं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं। सर्वच पक्षामध्ये ही नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळालं। अगदी शेवटच्या क्षणी